नमस्कार डाळिंब बागायतदार बंधूंनो, मी विजय कुमार तासगाव यश ॲग्रोला पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादनासाठी जो संवाद आहे त्यात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. बागायतदार बंधूंनो, आपण आज छाटणी घेतली. छाटणी घेतल्यानंतर साधारणतः 20 ते 25% बागेची छाटणी घ्या, जास्त घेऊ नका. जुने आत वाढलेले खराब कोंब काढून टाका. 2 ते 3 वर्षाचे मजबूत बाहेरच्या बाजूला वाढलेले शूट आहेत ते ठेवण्याचा प्रयत्न करा. छाटणीनंतर लगेच अर्धा टक्का बोर्डूची फवारणी घ्या. आज फक्त बागेला हलकं पाणी द्या. जमीन ओलसर राहील, वापशात राहील इतकंच फक्त बागेला पाणी द्या. आणि छाटणीनंतर लगेच ट्रीपमधून 1261 एकरी 6 किलो आणि यश ग्रो एकरी 2 किलो ट्रीपमधून द्या. छाटणीनंतर पहिला दिवस येतो त्या दिवशी सुद्धा बागेला मुळांना ओलसरपणा राहील इतकंच पाणी द्या, मोठं पाणी देऊ नका. नत्राची मात्र अजिबात देऊ नका. ह्या काळात बागेतून खोडातून पाणी बाहेर आलेलं दिसेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. थोडं पाणी बाहेर येतं कारण आपण झाडाला कटिंग केलेलं आहे, त्यामुळे त्यातनं पाणी बाहेर येतं. कुठंतरी काळा डिंग किंवा चिकटपणा येतो का फक्त ते तपासून घ्या. तण नियंत्रण करून घ्या आणि मुळाजवळ हवा खेळती कशी राहील एवढी फक्त काळजी घ्या. बस. आंतरमशागत मोठी नका करू. हलकी आंतरमशागत झाली असेल आपली तरीसुद्धा बास आहे. इतकंच काम आपण जरी बागेच्या छाटणीच्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी केलं तरी पुरेसं आहे. बागायतदारांमधून इथून पुढचा सगळा संवाद आपण माल काढेपर्यंतचा डे टू डे करत जाण्याचा प्रयत्न करतोय. धन्यवाद.